नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर वन विभाग भरती 2023 मध्ये आजच्या दिवशी म्हणजे 2 ऑगस्ट 2023 रोजी विचारलेले सर्व शिफ्टचे बघा 1 ते 3 शिफ्टचे प्रश्न आणि त्याची उत्तरं तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. आता मी काय केलं याच्यामध्ये 1, 2 आणि 3 ह्या तिन्ही शिफ्ट जे आहेत, तर त्याचं काय केलंय संकलन करून तुम्हाला काय केलंय त्याची उत्तरं देणार आहे. बघा चालू करूयात आपण. पहिलं तर बघूयात की काय-काय, कसे-कसे प्रश्न होते. तर बघा मराठी व्याकरणचे आहेत ते प्रश्न ॲज इट इज ठेवलेले आहेत त्यांनी. म्हणजे शफल जास्त नाही झालेलं. तर समानार्थी शब्द 2 4 होते. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द होते 3. त्याच्यानंतर वाक्यप्रचार होते 2. त्याच्यानंतर मनी 2 प्रश्न होते. शुद्ध वाक्य ओळखायचे 2 प्रश्न होते. त्याच्यामध्ये त्याच्यानंतरनं अ, भाषेवर अलंकारावर प्रश्न होते 2. त्याच्यानंतर प्रयोगावरती 2 प्रश्न होते. वचन विचारावरती 2 प्रश्न होते. एका शब्दाचे निरनिराळ्या अर्थावर 2 प्रश्न होते. विभक्तीवरती एक प्रश्न होता आणि क्रियापद ओळखा याच्यावरती एक प्रश्न होता. हे मराठी व्याकरणच्या बाबतीत. इंग्लिशचे क्वेश्चन त्यांनी काही जास्त चेंजेस नाही केलेले. त्याच्यामध्ये काय केलं बघू शकता तुम्ही वर्बच्या रिलेटेड 4 प्रश्न होते. सिनोनिम 3 प्रश्नाचे होते. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरती त्याचे 3 प्रश्न होते. चुकीचे स्पेलिंगवरती 3 प्रश्न होते. एररवरती सॉरी 2 होते. एररवरती 4 प्रश्न होते. एरर वाक्यात एरर दिला होता. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती 1 प्रश्न होता. इडियम्स एंड फ्रेजेसवरती 1 प्रश्न होता. व्हॉइसेसवरती 2 प्रश्न होते. बुद्धिमत्तावरती तसंच बॉडमास रूलवरती सिम्प्लिफिकेशनवरती इथं जर बघितलं तर याच्यावरती बॉडमास रूलवरती प्रश्न होते 2 प्रश्न होते. सिलोजिझम होतं, कोडिंग डिकोडिंग होतं, डायरेक्शनवरती प्रश्न होता 1. त्याच्यानंतर ब्लड रिलेशनवरती प्रश्न होते. पेपर कटिंग अँड फोल्डिंगवरती होता. वॉटर अँड मिरर इमेजवरती प्रश्न होता. नंबर सीरीजवरती प्रश्न होता. सिटिंग अरेंजमेंट आणि मॅथेमॅटिकल ऑपरेशनवरती काय होतं की प्रश्न होता. तर अशा प्रकारचे प्रश्न जे होते ते होते गणित आणि बुद्धिमत्तावरती. आता बघूया सुरू करूयात आपण विचारले सगळे प्रश्न. तर बघा हा प्रश्न होता की पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? सगळ्यात पहिला लक्षात घ्या पहिला होता. तर हा ह्याच्यात खेळाच्या बाबतीत दिला जाणारा सगळ्यात उच्च हा पुरस्कार आहे हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. तो सगळ्यात पहिला दिला होता विश्वनाथन आनंदला. विश्वनाथन आनंद सगळ्यांना माहिती आहे की चेस प्लेयर आहेत इंडियाचे. पी-टी उषा ॲथलीट आहे. सरना मल्लेश्वरी या काय करत की वेट लिफ्टिंग आहे. ओके. तर अशा प्रकारे पहिला खेलरत्न राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला दिला होता? विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता. नेक्स्ट प्रश्न होता की आर-बी-आयचे 2023चे गव्हर्नर कोण आहेत? 2023चे रिसेंट आहेत तर शक्तिकांता दास, रघुराम राजन, निर्मला सीतारामन आणि टी-व्ही सोमनाथन. तर बघितलं तर आर-बी-आयचे सध्याचे जे गव्हर्नर आहेत ते आहेत शक्तिकांता दास. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर आहे. यांना 2 टर्मसाठी हे आहे गव्हर्नर म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. रघुराम राजन याच्या पहिले होते. यांचे शक्तिकांत दासच्या पहिले हे होते उर्जित पटेल त्याच्या पहिले रघुराम राजन होते. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे आहेत त्या एफ-एम आहेत फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया. त्याच्यानंतर टी-व्ही सोमनाथन हे आपले फायनान्स सेक्रेटरी आहेत सध्याचे बघा लक्षात ठेवा. फायनान्स सेक्रेटरी आहेत सध्याचे. प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतरनं बघा वनाच्या बाबतीत प्रश्न विचारलेला की भारतीय केंद्रीय वनमंत्री खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन 1 भूपेंद्र यादव, ऑप्शन 2 अमित शहा, ऑप्शन 3 ज्योतिरादित्य सिंधिया, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर भूपेंद्र यादव हे जे आहेत ते भारताचे केंद्रीय वनमंत्री आहेत, फॉरेस्ट मिनिस्टर आहेत. अमित शहा हे जे आहेत ते आपले होम मिनिस्टर आहेत. त्याच्यानंतर सिंधिया हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आहेत. त्याच्यानंतरनं बघा खालीलपैकी कोणती असंवैधानिक संस्था म्हणता येईल याला, संस्था नाही आहे विचारलेला आहे. असंवैधानिक संस्था कोणत्या आहेत त्यातलं बघूयात. नीती आयोग असंवैधानिक आहे, जे की 2014ला नीती आयोग याचं नाव देण्यात आलं. 2014 लक्षात ठेवा 2014ला. त्याच्या पहिले जे याचं नाव होतं याचं काय म्हणतात ते याचं बिफोर हे त्याचं नाव प्लॅनिंग कमिशन होतं. पहिले प्लॅनिंग कमिशन नाव होतं याला, प्लॅनिंग कमिशन म्हणत होते. त्याच्यानंतर 2015 पासून 14 पासून काय केलं की मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून त्याचं नाव नीती आयोग केलेलं आहे. ओके. नीती आयोग केलं. अध्यक्ष असतात ते प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. त्याच्यानंतरनं सी-आय-सी पण असंवैधानिक आहे. यू-पी-एस-सी ही संविधानिक संस्था आहे लक्षात घ्या. संविधानिक संस्था आहे आणि सी-बी-आय ही पण असंवैधानिक आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ते यू-पी-एस-सी हे करेक्ट उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन 1 रमेश बैस, ऑप्शन 2 श्रीधरन पिल्लई, ऑप्शन 3 आनंदीबेन पटेल, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जे आहेत ते आहेत रमेश बैस हे आहेत. श्रीधरन पिल्लई हे गोव्याचे गव्हर्नर आहेत. आनंदीबेन पटेल हे यूपीच्या गव्हर्नर आहेत.
यूपीचे गव्हर्नर आहेत. या गुजरातच्या पहिल्या सीएम होते याच्या पहिल्याच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे की भारतीय संविधानाचे कलम कलम आहे ऍक्च्युली कलम नाही कलम 40 कशाच्या संदर्भात आहे? ऑप्शन 1 मूलभूत कर्तव्य, ऑप्शन 2 मूलभूत अधिकार, ऑप्शन 3 राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे यापैकी नाही. तर कलम 40 हे आहे DTSPच्या म्हणजे डायरेक्टिव्ह स्टेट ऑफ प्रिन्सिपल याच्या संदर्भात म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे याच्या संदर्भात आहे आर्टिकल 51. तर याच्यानुसार जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर भवानी देवी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राज्याशी आणि इथे जर बघितलं तर खेळाशी. ओके हा पूर्ण प्रश्न आहे. तर ऑप्शन 1 तमिळनाडू, ऑप्शन 2 मिझोरम, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 आहे ते आहे आसाम. तर भवानी देवी या ज्या आहेत त्या आहेत तमिळनाडूशी संबंधित तमिळनाडूच्या या आणि ह्या फेन्सर आहेत. ओके फेन्सर म्हणजे तलवारबाज. तलवारबाजी असते तर त्या जी कॉम्पिटिशन असते त्याची तमिळनाडू रिप्रेझेंट करतात भवानी देवी. त्याच्यानंतर दुसरा नेक्स्ट प्रश्न आहे अरबी समुद्रातून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे कोणत्या पर्वतावर धडकतात? अरबी समुद्रातून काय करतात की वारे असा सपोज आहे भारत. ओके तर काय करतात की हे जे वारे येतात ते सगळ्यात पहिले जे धडकतात महाराष्ट्रामध्ये ते धडकतात सह्याद्री पर्वतरांगेला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतीय संविधानातील कलम 44 कशाच्या संदर्भात आहे? ऑप्शन 1 मूलभूत कर्तव्य, ऑप्शन 2 मूलभूत अधिकार, ऑप्शन 3 राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे, ऑप्शन 4 समान नागरी कायदा. तर इथं जर बघितलं तर आर्टिकल 44 आहे ते आहे की समान नागरी अधिकार ऍक्च्युली कायदा नाही आहे ना अधिकार आहे याच्या संदर्भात आहे. ऑप्शन क्रमांक म्हणजे सगळ्यांना समान अधिकार असतील नागरी अधिकार असतील त्याच्या संदर्भात आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा करेक्ट आन्सर असणार आहे म्हणजे समान नागरी अधिकारासंदर्भात आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या नदीचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, ऑप्शन क्रमांक 2 भीमा, ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा, ऑप्शन क्रमांक 4 कोयना. तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठे नदीखोरे जे आहे ते गोदावरी नदीचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचा. पुढचा आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? ऑप्शन क्रमांक 1 1828, ऑप्शन क्रमांक 2 1829, ऑप्शन क्रमांक 3 1830, ऑप्शन क्रमांक 4 1840. तर ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 साली राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 1917, ऑप्शन क्रमांक 2 1918, ऑप्शन क्रमांक 3 1919, ऑप्शन क्रमांक 4 1920. तर चंपारण सत्याग्रह आहे ते महात्मा गांधीचे सगळ्यात पहिले सत्याग्रह आहे ते 1917 साली करण्यात आलं होतं. चंपारण इथून सुरू करण्यात आलं होतं. तर ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर आहे 1917 साल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? आता ऍक्च्युली क्षेत्रफळ विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 काय 3.8 लाख वर्ग किलोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 4.1 लाख वर्ग किलोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 3 लाख वर्ग किलोमीटर, ऑप्शन क्रमांक 4 8 लाख वर्ग किलोमीटर. तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जे आहे ते आहे 3.8 लाख वर्ग किलोमीटर अप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर 3.8 लाख वर्ग किलोमीटर आहे. ऑप्शन क्रमांक किलोमीटर ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम 123 कशाच्या संदर्भात आहे? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीची निवड, ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपतीचा महाभियोग, ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती राजीनामा, ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती अध्यादेश काढण्याचा अधिकार. तर कलम 123 जे आहे ते आहे राष्ट्रपतीचे अध्यादेश ऑर्डिनन्स काढण्याचा जो अधिकार आहे तो 123 अंतर्गत आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक याचा. त्याच्यानंतर पुढचा आहे परतीच्या मान्सून कोणत्या दिशेने जातो? रिटर्निंग मान्सून म्हणतात रिट्रायव्हिंग मान्सून तो कोणत्या दिशेने जातो? ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण पश्चिम, ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण दिशेला, ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण पूर्व दिशेला, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. परतीचा मान्सून हा जातो दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजे हा जर बघितला तर साऊथ वेस्ट रिट्रायव्हल मान्सून असतो. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर या प्रश्नाचा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील पाणथळ क्षेत्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 लोणार, ऑप्शन क्रमांक 2 अजिंठा, ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी खोरे, ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर. तर जे वेटलँड म्हणतात याला महाराष्ट्रातील वेटलँड आहे ते 2 आहेत. त्यापैकी एक जे आहे ते दिलेलं आहे लोणार आहे. तर रामसर साईट जे म्हणतात रामसर तर महाराष्ट्रामध्ये जे वेटलँड आहेत ते आहेत 2.
त्यातला आहे 1 लोणार. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, ऑप्शन क्रमांक 2 अमरावती, ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली, ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामल नॅशनल पार्क आहे हा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं आपण हे व्याघ्र प्रकल्प आहे तो ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात येतो. त्याच्यानंतर पुढचं आहे की मान्सूनच्या वेळेस कोणते हवामान असते? ऑप्शन क्रमांक 1 कोरडे असते, उष्ण असते, दमट असते की यापैकी नाही. तर मान्सूनच्या वेळेस जे हवामान असतं ते असतं दमट हवामान. ओके, दमट हवामान असतं. ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे गोवा या राज्यात शहरी लोकसंख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 8.1 लाख, ऑप्शन क्रमांक 2 9.6 लाख, ऑप्शन क्रमांक 3 10.2 लाख, ऑप्शन क्रमांक 4 14 लाख. तर गोवा राज्यात शहरी लोकसंख्या आहे, अर्बन लोकसंख्या आहे ती 8.8 लाख आहे, 8.1 लाख आहे. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वत रांग आहेत? ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री, ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा, ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जर बघितली तर सातपुडा ही पर्वतरांग आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे वन अहवाल 2019 नुसार महाराष्ट्राचे वनाचे क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 50,000 वर्ग किलोमीटर, ऑप्शन 2 61,000 वर्ग किलोमीटर, ऑप्शन 3 45,000 वर्ग किलोमीटर, ऑप्शन 4 67,000 वर्ग किलोमीटर. तर वन अहवाल 2019 नुसार महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जे आहे ते 61,000 किलोमीटर आहे, वर्ग किलोमीटर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आहे. ॲक्च्युअली त्यांचं जे उद्दिष्ट आहे तुम्ही वेबसाईटवर बघा 33% वनाच्छादित करणे, एक्सपांडेशन करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे वन विभागाचं. तर याचा प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 61,000 वर्ग किलोमीटर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की होम रूल चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक, ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी, ऑप्शन क्रमांक 3 सरदार पटेल, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर होम रूल चळवळ जी आहे त्याची सुरुवात जी केली होती लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचा. होम रूल चळवळ बेळगावपासून सुरुवात केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की प्रधानमंत्री किसान योजना कधी सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 1 1 डिसेंबर 2018, ऑप्शन क्रमांक 2 2 डिसेंबर 2018, ऑप्शन क्रमांक 3 3 डिसेंबर 2018, ऑप्शन क्रमांक 4 4 डिसेंबर 2018. तर प्रधानमंत्री किसान योजना म्हणजे PMKY याची सुरुवात KY याची सुरुवात जी आहे किसान योजना याची आहे ऑप्शन क्रमांक 1 डिसेंबर 2018 रोजी. पुढचं आहे सिंधू संस्कृतीमधील राखीगढी हे शहर कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा, ऑप्शन क्रमांक 3 ते आहे राजस्थान, ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. तर सिंधू संस्कृतीमधील राखीगढी हे जे शहर आहे ते येतं हिसार जिल्ह्यामध्ये येतं हरियाणामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही आहे? ऑप्शन क्रमांक 1 मांजरा नदी, ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा नदी, ऑप्शन क्रमांक 3 शिवना नदी, ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी. तर गोदावरी नदीची उपनदी नाही, ती नदी आहे भीमा नदी. ही आहे कृष्णाची उपनदी. कृष्णाची उपनदी आहे. या ज्या आहेत त्या गोदावरीच्या उपनद्या आहेत मांजरा, प्रवरा आणि शिवना. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मान्सून वारे हे महाराष्ट्राच्या कोणत्या पर्वतरांगेमुळे अडवले जातात? आता याचं जे करेक्ट आन्सर आहे ते अडवले जातात जर बघितलं तर पश्चिम घाटामुळे अडवले जातात. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत, ऑप्शन क्रमांक 2 चीन, ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका, ऑप्शन क्रमांक 4 रशिया. तर जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र जे आहे ते आहे रशिया देशात आहे. ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचं आहे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 वी रा शिंदे, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर डिप्रेस क्लास मिशन म्हणजे DCMची सुरुवात जी आहे ती केली होती स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा आहे फुगा व्हॅली संदर्भ कशा संदर्भात आहे? ऑप्शन क्रमांक 1 पर्यटन क्षेत्र, ऑप्शन क्रमांक 2 काळविटांसाठी प्रसिद्ध आहे, ऑप्शन क्रमांक 3 जिओथर्मल एनर्जी, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर फुगा व्हॅली जी की लडाखमध्ये येते ही आहे भू औष्णिक ऊर्जासाठी प्रसिद्ध आहे, जिओथर्मल एनर्जीसाठी. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वारली विद्रोहासंदर्भात कोणती महिला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी पडुळेकर, ऑप्शन क्रमांक 2 आशाताई, त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 गंगाबाई वारली, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर वारली विद्रोहासंदर्भात ज्या महिलांचं नाव येतं ते आहे गोदावरी परुळेकर, गोदाताई यांना असे म्हणले जातं. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मध्य हिमालयातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती? ऑप्शन क्रमांक 1 पीर पंजाळ, ऑप्शन क्रमांक 2 शिवालिक, ऑप्शन क्रमांक 3 यापैकी नाही. तर मध्य हिमालयातील सर्वात लांब पर्वतश्रेणी आहे पीर पंजाळ, ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 मांजरा, ऑप्शन क्रमांक 2 भीमा, ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी, ऑप्शन क्रमांक 4 तापी. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे ती आहे तापी, ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की गाळाची मृदा कोणत्या भागात आढळते? ऑप्शन क्रमांक 1 कोकणामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 मराठवाडा, ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर गाळाची मृदा ही आढळते कोकणामध्ये, ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यता संबंधित कोणते कलम आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलम 16, ऑप्शन क्रमांक 2 कलम 17, ऑप्शन क्रमांक 3 कलम 18, ऑप्शन क्रमांक 4 आहे तो कलम 19. तर अस्पृश्य संबंधित जे कलम आहे ते आहे ऑप्शन 2 म्हणजे कलम 17 हे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिला कागद निर्मिती कारखाना कुठे सुरू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 सेरमपोरे, पश्चिम बंगाल, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई, ऑप्शन क्रमांक 3 सुरत, ऑप्शन क्रमांक 4 कॅलिकट आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे की सरमपोरे, ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला वकील कोण होती? ऑप्शन क्रमांक 1 कॉर्नोलिना सोराबजी, ऑप्शन क्रमांक 2 काशीबाई जोशी, ऑप्शन क्रमांक 2 आनंदीबाई जोशी, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला वकील या आहेत कॉर्नोलिना सोराबजी, ऑप्शन क्रमांक 1. ह्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील सगळ्यात पहिल्या महिला वकील आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे काय केलं की आपण जे सगळे प्रश्न विचारलेले आहेत आजच्या सगळ्या शिफ्टमधील त्याची तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.